जुळजुळत्या वाऱ्यानं मुळामुठेचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं. काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला. उन्ह डोक्यावर स्थिर झालेली. संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचं प्रतिबिंब हलत झुलत राहायचं. शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली. ही नौका मी संगमावर आणलेली. नौकेचं सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुळकन नौका प्रवाहात खेचली. मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं. 6-7 वर्षाचं वय त्यांचं. शिडाचा दोर धरून तो बसलेला होता. तो पहिल्यांदाच नौकेत बसला होता. बसताना उत्साहात होता, पण जशी नौका वेगानं धावू लागली आणि जोरानं हेलकावू लागली तसं त्याच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं. त्यानं नाव परत काठावरती न्यायला सांगितली. त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं की, मग काय काळजी. आणि मी तशीच नौका चालवत ठेवली. तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या. शेवटी न रागवून त्याला भित्रट म्हणून मी काठाकडे वळवली. त्या लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला. त्याचा आवाज किंचित वाढला. म्हणाला, खडकवासल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला आणि करा ना उलटी. तळ्याच्या मध्यात काही हरकत नाही. मी भीतो आहे तो या घाण पाण्याला. मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडं माझी नजर वळली. नाव चालवताना वर ढगावर पसरलेली सूर्याची लाली बघण्याची नजर पाण्यावर पसरलेला कचरा व घाण बघू लागली. लक्षात आलं की या पिढीनं पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितलाय. जे पाणी प्यायलं जायचं ते करंगळीनंही स्पर्शू नये इतकं दूषित झालं होतं. कुठला वारसा ठेवलाय हो आम्ही. आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरची माती, एक नकोसा उग्र दर्पही होता नदीला. काठाजवळील पाण्यावर एक काळी सायच जणू आली होती. तळाचा गाळ मध्येच बुडबुड्यांसहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणामुळे काळवंडलं होतं. आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं. खडकवासला धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल असा प्रयत्न यशस्वी होईल का. समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं. नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का. पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे, नदीच्या आणि लोकांच्याही. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी. नदी साफसफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. समविचार मित्रांची फळी तयार करून घेतली. प्रत्येक जण चर्चेत भाग घेत होतं, अनुभवावरून सूचना देत होतं. मग काही दिवसात लक्षात आलं की आपल्यात फक्त चर्चाच झाल्या, प्रत्यक्षात साफसफाईचं काम मात्र नगण्य झालेलं. तत्काळ चापट बसून जाग आली. आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामास सुरुवात केली. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता. तो काढावा असं ठरवलं. नात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं, पण प्रत्यक्षात एक पानही हालत नव्हतं. काही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी, दुसऱ्याच्या हाताने काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. मग मी स्वतःच्या भराभर शेजारच्या झाडीत अडकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या काढू लागलो. ही कृती अन्य सहकार्यांना लगेच खेचून घेऊन आली. जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस
हल्लं नव्हतं ते 8-10 मिनिटात पार पडलं. जरा जमेल तेवढं स्वच्छतेचं अभियान चालू केलं. नदीचं प्रदूषण अनेक प्रकारचं, मैला पाणी, रसायन, तरंगणारे बुडलेले टाकाऊ पदार्थ, गाडीच्या चाकापासून ते चपलापर्यंत, वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून जे काही आज मी वापरत होतो ते सर्व दिसत होतं या नदीपात्रात. या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. नदीचा काठच काय तो तिला रोखत होता. तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती. दिवसभर काम करून डोळ्यासमोरची जलपर्णी आणि तरंगणारा कचरा सर्वांनी काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणाऱ्या दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले. दिवसभर उन्हात राबवून, वल्हवून, वाकून, कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते, पण थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधानात सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले. मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. डोळ्यासमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेलं रूप दिसत होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीचे जलपर्णी आणि कचरा विरहित पात्र. पण काठावर येऊन बघतोय तर काय, नदीवर परत कचऱ्यानं आणि पाल्यानं भरलेली होती. सर्व श्रम वाया गेले होते. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेली जागा प्रवाहाबरोबर परत कचरा वाहून आणत होती. कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला, वाडी गावापासून कसबा, नगर, आज महानगर. ही वाढ होताना आधीच जर नदीकाठच्या विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी सुद्धा होतं नदीत गेलेलं. हे पाणी झाडांसाठी खत पाणी झालं असतं. झाडंही फोफावली असती व नदीपात्रातून येत शहरात पसरत येणारी हवा ही शुद्ध राहिली असती. भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे. मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे. भोगा आता गतकर्माची फळं. दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं. आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं. बहुधा ती जीवनशैलीच बनली आमची. काही वेळेसच यश मिळायचं, पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं. आळंदीहून निघून इंद्रायणी, भीमा नद्यांतून प्रवाह करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोहोचायचं ठरवलं. नदीमार्ग प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना आकार घेऊ लागली. नंतरचे काही महिने साधन सामुग्री जमा करण्यात गेले. मुक्कामाच्या संभाव्य गावाच्या भेटी झाल्या. मित्रांशी बोलणं झालं. संस्थांना सांगून त्यांच्या सहकार्यासाठी विनवलं. मदतीचा हात अनेक ठिकाणाहून पुढे आला. नदीतून पंढरपूर प्रवासाचं एक कुटुंब तयार होऊ लागलं. जवळजवळ सगळी तयार झाली, पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं. पंढरपूरला सगळे लोक चालत जातात. पालखी सोहळा होतो. बरोबर दिंड्या चालू लागतात. आपली ही दिंडीच. नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार. मग नाव ठेवूया जलदिंडी. मी सर्वांना एकत्र बोलवून सांगितलं, नकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी. जलदिंडी सर्वांची दिंडी. ही जलदिंडी